सौम्य, सात्विक आणि चविष्ट स्वयंपाक झटपट व्हायला पाहिजे असेल तर घरात गोडा किंवा काळा मसाला असायलाच हवा. अगदी साधीशी फोडणी आणि हा गोडा मसाला वापरून केलेल्या भाज्या, उसळी, मसाले भात असे सगळे पदार्थ खूप सुंदर लागतात. चला बघूया कसा करायचा परफेक्ट गोडा मसाला. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. गोडा मसाला करण्यासाठी हे सगळं साहित्य लागतं. आज आपण 1 किलो मसाला करणार आहोत. गोडा मसाला करताना धने हा त्याचा बेस असतो आणि त्याबरोबर हे जे साहित्य घेतलं आहे त्याचं एक विशिष्ट प्रमाण आहे. ही माझ्या सासूबाई जयश्री बापट यांची रेसिपी आहे. आपण एकूण 750 ग्रॅम धने वापरणार आहोत. त्यातले अर्धे धने आपण या कास्ट आयर्नच्या कढईत भाजणार आहोत आणि अर्धे या लोखंडी कढईत. कास्ट आयर्नच्या कढईत पदार्थ छान खमंग आणि एकसारखे भाजले जातात. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, मी सगळ्या प्रकारच्या भाजण्या, मसाले, दाणे भाजणं असं सगळं काम या कढईत करते. ही कढई फेरोऑल कंपनीची आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आधी 2-3 मिनिट मोठ्या गॅसवर धने भाजूया, नंतर गॅस मध्यम करू. सुरुवातीला धने एकसारखे परतायला लागत नाहीत. अधूनमधून भाजले तरी चालतात. आपण एकाच वेळी दुसऱ्या गॅसवर दुसऱ्या कढईतही बाकीचे धने भाजतोय. माझ्या सासूबाईंच्या या रेसिपीत धने अगदी काळपट रंगावर भाजले जातात. त्याची खूप खमंग चव या मसाल्याला येते. ही सेम रेसिपी काही वर्षापूर्वी माझ्या सासूबाईंनी दाखवली होती. तेव्हा आम्ही साधारण 400 ग्रॅम मसाला दाखवला होता. आता दोन्ही कढयांमधले धने किंचित लालसर दिसत आहेत आणि धने भाजल्याचा खमंग वासही येतोय. कॅमेऱ्यात दिसत नाही आहेत, पण धने छान लालसर काळे भाजले गेलेत. हे बघा, हे कच्चे धने आणि हे आपण खमंग भाजलेले धने. आता धने परातीत काढून घेऊया. आपण जवळजवळ 25 ते 30 मिनिट धने भाजलेत. आता दालचिनीचे तुकडे करून घेऊ. मसाला करण्यासाठी सगळं साहित्य उत्तम क्वालिटीचं वापरलं की मसाला छान होतो. आता तमालपत्राचेही हाताने किंवा कात्रीने तुकडे करून घेऊया. या प्रकारची दालचिनी थोडी जास्ती स्ट्रॉंग असते बरं का. कास्ट आयर्नच्या कढईत 75 ग्रॅम जिरं, 25 ग्रॅम दालचिनी, 25 ग्रॅम लवंगा आणि 15 ग्रॅम मिरे घालून भाजून घेऊ. हे मसाले आपण मंद ते मध्यम गॅसवर भाजतोय. हे सगळे मसाल्याला ती खास चव आणि अरोमा देणारे मसाले आहेत. हे मसाले फार खमंग भाजायचे नाही आहेत. मसाले आपल्याला असे हलके भाजायचे की त्या मसाल्यातला फक्त स्वाद खुलेल. मसाले आपण 7-8 मिनिट भाजलेत. आता 30 ग्रॅम हळकुंडाचे तुकडे आणि 30 ग्रॅम दगडफूल घालून परतूया. हे बाजारातलं हळकुंड नाही आहे. शेतातल्या ओल्या हळदीचे काप करून मी वाळवून घेतलेत. याचा छान स्वाद मसाल्याला येतो. तुम्ही कडक हळकुंड वापरणार असाल तर त्याचे खलबत्त्यात छोटे तुकडे करून वापरा. एखादं दगडफूल मोठं असेल तर त्याचेही हातांनी तोडून तुकडे करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. दगडफूल आणि हळकुंड घातल्यावर आपण हे 8-10 मिनिट मंद गॅसवर भाजलं आहे. आता सगळ्या मसाल्यांचा, विशेषतः दगडफूल भाजल्याचा खूप सुंदर वास येतोय. आता यात 75 ग्रॅम तीळ घालून भाजूया. तीळ छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊ. खमंग भाजलेल्या तिळाची चव मसाल्याची खुमारी वाढवते आणि भाजीला थोडा दाटपणाही देते. आता तीळ छान भाजले गेलेत. हा मसाला भाजलेल्या धन्यावर काढून घेऊया. दुसऱ्या कढईत 30 ग्रॅम तमालपत्र भाजून घेऊ. तमालपत्र थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. मसाला परफेक्ट होण्यासाठी जसं प्रत्येक वस्तूचं प्रमाण योग्य असायला हवं, तसंच प्रत्येक मसाला किती भाजायचा याचाही एक्झॅक्ट अंदाज असायला पाहिजे. आता तमालपत्र पुरेसं भाजलं गेलं आहे. आपण ते भाजलेल्या बाकी मसाल्यांवर काढून घेऊ. आता कास्ट आयर्नच्या कढईत 100 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं भाजून घेऊ. खोबरं खूप लवकर जळू शकतं, त्यामुळे खोबरं भाजण्यासाठी आपण फक्त बारीक गॅस वापरतोय. खोबरं जास्त लक्षात देऊन सतत परततोय. खोबरं जळू न देता लालसर भाजलं की त्याची मसाल्यात छान चव येते. खोबरं असं सतत पसरवत राहिलं की ते एकसारखं भाजलं जातं. आत्ता खोबरं लालसर व्हायला लागलं आहे आणि कास्ट आयर्नची कढई खूप वेळ गरम राहते. त्यामुळे आपण आता गॅस बंद करू आणि खोबरं अधूनमधून परतत राहू.
हे बघा, खोबरं आता हे असं लालसर भाजलं गेलं आहे. आता 30 ग्रॅम लाल मिरच्या भाजून घेऊ. मिरच्यांचे असे तुकडे करून घेतले की मिरची चांगली भाजली जाते. मिरचीचा रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला मिरची भाजायची आहे. यात मी 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या घरात असलेल्या मिरच्या वापरल्या आहेत. गोडा मसाला अजिबातच तिखट नसतो, त्यामुळे मिरची आवडीप्रमाणे कोणतीही घेऊ शकता. कास्ट आयर्नच्या गरम कढईत खोबरं छान एकसारखं लाल भाजलं गेलं आहे. आता थंड झाल्यावर खोबरं चुरचुरीत झालं आहे. एकीकडे मिरची भाजत असताना आपण खोबऱ्याचा बारीक चुरा करून घेऊ. अशा खोबऱ्याची छान चव मसाल्याला येते. पण तुम्हाला असा चुरा नको असेल तर खोबरंही मसाल्याबरोबर मिक्सरवर बारीक करू शकता. आपण साधारण 6-7 मिनिट मिरची भाजली आहे. आता मिरची ही बाकी भाजलेल्या मसाल्यावर काढून घेऊ. आपला सगळा मसाला खमंग भाजून तयार आहे. आता तो मी मिक्सरवर किंचित जाडसर दळून घेतला आहे. यात खोबऱ्याचा चुरा मिक्स करून घेऊ. खोबरं मिक्सरवर बारीक न करता असा चुरा करून वापरण्याची माझ्या सासूबाईंची पद्धत होती. ती मलाही आवडते. बघा कसा सुंदर दिसतोय मसाला आणि याचा खूप सुंदर खमंग वास घरभर दरवळतोय. आता तयार मसाला काचेच्या बरणीत भरून ठेवूया. मसाला आधी असा मोठ्या बरणीत ठेवू. हा ठेवणीतला मसाला आहे. नंतर रोज वापरण्यासाठी मसाला अशा छोट्या बाटलीत भरून ठेवू. हा मसाला अशा बाटलीत भरून अंधाऱ्या जागी ठेवला तर वर्षभर छान टिकतो. गोडा मसाला साध्या भाज्या, उसळी, मुगाची खिचडी, मसाले भात, आमटी अशा रोजच्या पदार्थांमध्ये वापरता येतो. गोडा मसाला परफेक्ट होण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा मसाला करताना सेम या पद्धतीने करा. पाहिजे तर पहिल्यांदा मसाला करताना कमी प्रमाणात करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रमाण दिलं आहे. मसाले फार मोठ्या गॅसवर न भाजता मंद ते मध्यम गॅसवर भाजा. प्रत्येक पदार्थ सांगितलेल्या प्रमाणात घ्या आणि दाखवल्याप्रमाणे भाजून घ्या. धने सगळ्यात जास्त वेळ आणि काळपट रंगावर भाजले की मसाल्याला खमंग चव आणि रंग येतो. बाकी मसाले फार जास्त न भाजता त्याची चव खुलेल इतकेच भाजा. तीळ आणि खोबरं खमंग भाजा. हा गोडा मसाला आहे, अर्थात यात मिरच्यांचं प्रमाण कमी आहे. पाहिजे तर दुसऱ्या वेळेस मसाला करताना मिरच्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नेहमी पदार्थ करताना आपण वाटी चमच्याचं प्रमाण घेतो, पण मसाले करताना मात्र ते असं ॲक्युरेट मोजून घ्या. मसाला जास्त प्रमाणात करत असाल तर त्या सगळ्या मसाल्यात खोबरं मिक्स न करता 4-5 महिने लागेल एवढ्याच मसाल्यात खोबरं मिक्स करा, नाहीतर खोबऱ्याचा खवट वास येऊ शकतो. भाजलेला मसाला पूर्ण थंड झाल्यावर किंचित जाडसर दळून घ्या. त्यात काही मिक्सिंग होऊ नये म्हणून शक्यतो मसाला घरीच बारीक करा. पूर्ण थंड झालेला मसाला चांगल्या झाकणाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवा. मसाला थंड आणि थोड्या अंधाऱ्या जागी ठेवला तर वर्षभर छान टिकतो. एवढ्या प्रमाणात साधारण 1 किलो मसाला तयार होतो. मसाला भाजण्याप्रमाणे वजनात थोडाफार बदल होऊ शकतो. आता याप्रमाणे गोडा मसाला करा आणि मला सांगा तो कसा झाला. अजून कोणत्या पारंपरिक मसाल्यांच्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला सांगा. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.